नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण बित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। मुंबई शहर आणि पुण्यासह कोकणामध्ये मुसळधार पाऊस, सकल भागामध्ये पाणी भरायला सुरू। जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, खेड बाजारपेठेमध्ये जगबुडी नदीचे पाणी भरायला सुरुवात। काळ्या कपड्यातला मांत्रिक आणि अघोरी पूजा करत असताना मंत्री भरत गोगावले यांची व्हिडिओ होते सध्या सोशल मीडियावर व्हायरल। आणि ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता, रवींद्र चव्हाण यांचं महत्त्वाचं वक्तव्य। काल रात्रीपासूनच मुंबई, पुणे आणि कोकणासह विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती आणि त्यानुसार मुंबई, पुणे, कोकण आणि महाराष्ट्रामधील विविध भागांमध्ये पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळते। अनेक ठिकाणी सकल भागामध्ये पाणी देखील साचल्याचं पाहायला मिळते। पूरजन्य परिस्थिती देखील कोकणात विविध ठिकाणी निर्माण झाल्याचं देखील समोर आलंय। गेल्या काही तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरामधील अनेक भागामध्ये पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळते, तर येत्या काही तासात मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवली जाते। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई परिसरामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे। रायगडमध्ये होणाऱ्या पावसामुळे आणि येत्या काही तासांमध्ये जोर वाढणार असल्या कारणामुळे शाळांना आजपासूनच सुट्टी जाहीर करण्यात आली। मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला, तर कोकणासाठी आता ऑरेंज अलर्ट उद्या जाहीर करण्यात आलेला आहे। मुंबई प्रादेशिक हवामान मंडळाने येलो अलर्ट देखील काही ठिकाणी जाहीर केलेला आहे। याबद्दल शुभांगी भुते यांनी अधिक माहिती दिली, पाहूया। मी शुभांगी भुते बोलते, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून। आपण बघतोय आज संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय। याच्या मागचं कारण म्हणजे एक वाऱ्याचा द्रोणीय भाग बनलेला आहे, सोबतच प्रेशर ग्रेडियंट वाढलेला आहे, वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार पाऊस बघतोय। ह्याचा परिणाम म्हणून पालघरला रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि बाकीच्या संपूर्ण कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। मुंबईला सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। उपनगरांमध्ये याचा प्रभाव थोडासा जास्त दिसण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्राच्या वेबसाईटला व्हिजिट करा। धन्यवाद। काल रात्रीपासूनच कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कोकणामधील प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या जगबुडी नदीने आता रौद्र रूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय। जगबुडी नदीने त्याचा धोक्याच्या पातळीचा इशारा देखील ओलांडलेला आहे। सध्या जगबुडी नदी ही 9.80 मीटरच्या अंतराने आता वाहत असल्याचं पाहायला मिळतंय। जगबुडी नदीचं पाणी हळूहळू आता बाजारपेठेमध्ये घुसायला सुरुवात झालेली आहे। जगबुडी नदी पाण्याची पातळी 9.80 मीटरवर, तर नगर परिषद प्रशासन आता अलर्ट मोडवरती असल्याचं पाहायला मिळते। खेडमधील वडगाव, शिरगाव, तुळशी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, तर नारंगी नदीचं पाणी देखील खेड दापोली रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळते। खेड दापोली रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे, तर आता एनडीआरएफची टीम देखील खेडमध्ये दाखल होणार असल्याचं तहसीलदार यांनी मत व्यक्त केलंय। खेड जगबुडी नदीच्या आजूबाजूस असलेल्या मच्छी मार्केट आणि महत्वाची बाजारपेठ असलेल्या खेड बाजारपेठेमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली असल्या कारणामुळे आता व्यापाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई आणि कोकणासह पुण्यामध्ये देखील 2 दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली। पुण्यामध्ये देखील 2 दिवस मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे आता सकल भागात पुण्यात पाणी भरायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्यांवरती पाणी आल्यामुळे आता वाहन चालकांना देखील वाहन चालवताना त्रास सहन करावा लागतोय। त्यातच आता मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे आता पुण्यामधील खडकवासला धरणामधून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करायला सुरुवात झालेली आहे। प्रशासनाने त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाल्याचं आता पाहायला मिळते। त्यामुळे पुण्यामधील अनेक पूल हे पाण्याखाली जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे। त्यामुळे आता नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गरज असल्यासच घराबाहेर पडावे, स्वतःची काळजी घ्यावी असा इशारा देखील आता प्रशासनाने दिलाय। तर नदीकाठच्या घरांना देखील आता सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे। त्यातच आता आळंदीमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस होतोय। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदी येथून प्रस्थान होणार आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी देखील आळंदीच्या या संत ज्ञानेश्वरांच्या मंदिरा परिसरामध्ये जमले होते। मात्र नदी पात्रामध्ये न उतरण्याचे
आवाहन देखील आता भाविकांना प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले, कारण आता आळंदी नदीला देखील पूर आल्याचं पाहायला मिळते। आळंदी नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली, त्यामुळे भाविकांनी आळंदी नदीच्या पाण्यामध्ये जाऊन स्नान करू नये असे आवाहन देखील प्रशासनाने केलेलं आहे। खडकवासला धरणामधून दुपारी 1 वाजता 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे पुण्यामधील सकल भागातील पाणी पातळी आणि मुठा नदीच्या पाणी पातळीतील झालेली वाढ ही आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। पुणे, मुंबई, कोकणासह आता नाशिकला देखील पावसाचा जोरदार तडाखा बसल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक मधून जाणाऱ्या गोदावरी नदीने आता पुराचं स्वरूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। या वाढत्या पाणी पातळीमुळे नदीकाठच्या सकल भागांमध्ये पाणी साचू लागले। याच दरम्यान गोदावरी नदीच्या पात्रालगत रस्त्यावरती पार्क केलेली एक कार अचानक वाढलेल्या पाण्यात अडकली। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा कार तिथे पार्क केली होती तेव्हा पाणी नव्हतं, मात्र थोड्याच वेळामध्ये नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आणि गाडी पाण्यामध्ये अडकली। स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने सध्या गाडी ही पुराच्या पाण्यामधून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक विषय सातत्याने ट्रेंडिंगचा विषय बनलाय। तो विषय म्हणजे भरत गोगावले आणि अघोरी पूजा। अशातच आता भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय, ज्यामध्ये भरत गोगावले अर्धनग्न अवस्थेमध्ये कमरेला टॉवेल गुंडाळून बसल्याचं पाहायला मिळतंय, तर त्यांच्या समोर एक काळ्या कपड्यामधील मांत्रिक आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। भरत गोगावले ही अघोरी पूजा रायगडच्या पालकमंत्री पदासाठी करत आहेत का, असा आता प्रश्न देखील महायुतीतीलच काही स्थानिक नेत्यांकडून उपस्थित केला जातोय। रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून वाद आहे। रायगड आणि शिवसेना यामध्ये महायुतीतच रायगडमध्ये वाद असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी भरत गोगावले यांच्यावरती टीका केली। भरत गोगावले ही अघोरी पूजा त्यांना पालकमंत्री पद मिळावे यासाठीच करत आहेत, असं मत आता स्थानिक पातळीवरती व्यक्त केलं जात आहे। काळ्या कपड्यामधील मांत्रिक आणि समोर बसलेले अर्धनग्न अवस्थेमधील भरत गोगावले यांची व्हिडिओ सध्या सकाळपासून जोरदार सोशल मीडियावरती व्हायरल होते। महायुतीमधीलच त्यांच्या मित्र पक्षातीलच असलेल्या काही नेत्यांनी भरत गोगावले यांच्यावरती टीका देखील केली। रायगडचं पालकमंत्री पद भरत गोगावले यांना मिळावं यासाठीच भरत गोगावले त्यांच्या घरी ही अघोरी पूजा करत आहेत, अशी टीका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळालं। यावरती आता भरत गोगावले यांनी उत्तर दिलेलं आहे, मी काही अघोरी पूजा वगैरे करत नाही, मी अशी कोणतीही गोष्ट मानत नाही, मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, मी लढणारा नेता आहे, मी अघोरी पूजा करत नाही। हे महाराज माझ्या घरी आले होते, त्यांनी मला आशीर्वाद दिले, असं मत भरत गोगावले यांनी व्यक्त केलंय। पालकमंत्री पदासाठी मी कोणतीही पूजा केलेली नाही, जे माझ्या नशिबात आहे ते मला मिळेल, असं देखील भरत गोगावले म्हणतात। पाहूया। आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, हे आम्ही लढणारे आहोत, लढणारे नाही आहोत आणि बाळासाहेबांच्या मुष्टीमध्ये तयार झालेले आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सारख्या प्रामाणिक नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो। त्यामुळे हे अघोरी विद्या आम्हाला काही कळत नाही, आम्हाला माहिती नाही, जे नशिबात आहे ते होतं। तुम्ही अघोरी विद्या करून जर काय पावन करायचं असतं तर आतापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्रीपद पावन केलं असतं, परंतु जे काय साधू महाराज येतात आम्हाला शुभ आशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काय काम असतं त्यासाठी, आणि तुम्हाला पण माहिती आहे पत्रकारांना काही मीडियावाल्यांना, तुम्ही येता घरी, मी कधी कधी टॉयलवरती बसून लोकांच्या समस्या सोडवत असतो, कारण सकाळी लांबून येणारी लोक असतात आणि त्यांना सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य समजतो। आणि त्यात व्हिडिओ जर खरोखरच जर आम्हाला कोणाला काय जर अघोरी विद्या करायची असते तर त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का? हा तर साधा आणि सोपा प्रश्न आहे की ज्याच्या मनामध्ये तरी डर नाही, कर नाही त्याला डर नसावी, आणि म्हणून आम्ही फ्री माइंडने चालणारे होतो 100%। आता मला मगाशी एकनाथ शिंदे साहेबांचा एक फोन आलेला, त्यांनी मला विचारलं, त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं की साहेब हे आम्हाला काय असं अघोरी फगोरी काही कळत नाही, जमत नाही, आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहोत, देवधर्माला मानणारे लोक आहोत। महाराष्ट्राला स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे आता वेध लागल्याचं पाहायला मिळतंय। स्थानिक स्वराज्य निवडणुका कधी होत आहेत याकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागून राहिले। त्यातच आता आमदार आणि
भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। येत्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या पार पडतील असं मत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलंय। पाहूयात। 2-3 विषय घेऊन खरं तर आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज भेट दिलेली आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका लवकरच येणार आहेत। त्या दृष्टिकोनातून प्रशासनातून ज्या प्रक्रिया करायला हव्यात त्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत कदाचित निवडणुका येण्याची शक्यता आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून संघटनात्मकदृष्ट्या संघटन पर्व सुरू आहे। संघटन पर्व म्हणून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीची संघटना अधिक मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून आमचा सर्वांचा प्रयत्न आहे। परंतु निवडणुका त्या कशा लढाव्यात या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते निर्णय हे पार्लमेंटरी बोर्ड करत असतं। त्यामुळे पार्लमेंटरी बोर्ड ज्या दिशेने जाण्यासाठी सांगेल त्या दिशेने येणाऱ्या काळातल्या निवडणुका या होतील। वेळ झाल्या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।